सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। धन्यवाद। आज या निसर्गरम्याच्या या माझ्या पोई गावामध्ये समस्त पोई कामस्थ आणि भजन रसिक यांच्या वतीने भाऊबीजेच्या निमित्ताने आज या ठिकाणी तिरंगी भजनांचा जंगी सामना आयोजित केलेला आहे आणि त्यासाठी मी स्वतः संदीप पुजारी मुक्काम पोस्ट नाडक तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग आणि माझ्या जोडीला बुवा यांनी प्रथम भजन सादर केलं ते आमचे परममित्र बुवा संतोष जोईल बुवा मुक्काम पोस्ट पुणे तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग आणि त्यांच्यानंतर त्यांनी भजन सादर केले ते आमचे परममित्र बुवा श्रीकांत शिरसाट बुवा मुक्काम पोस्ट उंबरले तालुका वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग। तर आम्हा दोन्ही बुवांना घेऊन भजन करण्याची सुवर्ण संधी समस्त कोळी कामस्थ आणि भजन रसिक यांच्या वतीने या ठिकाणी सुवर्ण संधी प्राप्त झाली त्याबद्दल मी माझ्या श्री महादेश्वर कासाजी भजन मंडळाच्या वतीने त्यांचे आभार मानतो। त्याचप्रमाणे तुम्ही जमलेले सगळे मायबाप तुम्हा सर्वांना नमस्कार करून तुमचे आशीर्वाद घेऊन या भजन रसिकांमध्ये काही भजनी बुवा असतील, काही पक्वादवादक असतील, काही दशावतारी कलाकार असतील, काही अन्य कलाकार असतील, सर्वांचे मी माझे श्री महादेश्वर कासाजी भजन मंडळाच्या वतीने आभार मानतो। त्यापैकी जोई गावचे भजनकार सन्माननीय विठोबा माधव बुवा यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो। त्याचप्रमाणे या ठिकाणी बुधवळे गावातून माझे परममित्र पिंट्या जंगले त्याचप्रमाणे सतीश मांजरेकर तांडवे गाव या ठिकाणी हजर आहेत त्यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो। या ठिकाणी या येत्या 31 तारीखला आणि महाराष्ट्र नगरमध्ये यांच्याबरोबर माझी डबल बारी आहे ते तुमच्या कोळी गावचे सन्माननीय बुवा महेश नाईक बुवा यांचा मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो। दोन्ही बुवांना जी साऊंड सिस्टीम लाभलेली आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी सन्माननीय दयानंद मिस्त्री आणि केशव मिस्त्री या ठिकाणी हजर आहेत त्यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानते। त्याचप्रमाणे कॅम्पसचे मालक पाटील यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो। या ठिकाणी सन्माननीय अमोलजी शिंदे आणि राजा गावकर या ठिकाणी त्यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो। दोन्ही बुवांना जी साऊंड सिस्टीम लाभलेले जनार्दन साऊंड सर्व्हिस जनार्दन पालव वडाचा पाट यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो। श्री वेसाळ जैन मुंजेश्वर श्री पावणाई देवी श्री गांगेश्वर श्री ब्राह्मणदेव श्री कुळाचार आणि श्री दुर्गा मातेच्या चरणी नतमस्तक होऊन श्री भराडी आईच्या चरणी नतमस्तक होऊन श्री सरस्वती मातेला वंदन करून श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून मी आमचे सामने डबलवाडीच्या सामन्याला आणि त्या भगवंताच्या नामस्मरणाला सुरुवात करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र। हॅलो, या ठिकाणी गणेश आंगणे या ठिकाणी हजर आहेत त्यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो। त्याचप्रमाणे भिडे बुवा या ठिकाणी हजर आहेत त्यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो। या ठिकाणी भाषणाची सुरुवात करूया। 100% जे दोन्ही बुवा बोललेले आहेत त्याची परतफेड करूनच त्यांच्याकडे गजराला मी देणार, कारण आता दोघांची 25-25 मिनिटं म्हणजे त्यांचं घड्याळ कसला माका ताच कळत नाही। ते दोघवले त्यातल्या त्या जोईल बुवानी ठीक केला नाही पण बोलले नाही, पण 1 तासाच्या वर गेले। पण ह्या काय मधलो विषयच वेगळो हा, त्याचा कांडा काढूचा लागणारा माका आता रूपाच्या धानाच्या अभंगाच्या अगोदर जरा बऱ्यापैकी गजरच करूचो लागणार आणि माका सकाळ होणार गजराला।
त्यापेक्षा आता या रूपाच्या अभंगाच्या अगोदरच त्या मंडळाची दिलगिरी व्यक्त करते मी, माझं नाईलाज आहे. त्यामुळे माझी 25 मिनिटं म्हणजे साधारण 1.5 तासात मी त्यांच्याकडे देणार साधारण. या ठिकाणी भजनाची सुरुवात करूया. 100% मनोरंजन होणार. जे बोललेले आहेत तर सगळा परतफेड केल्याशिवाय मी या कोळीप गावातून जाणारच नाही. मी मेलही तरी जाणार. आता होऊन जाऊन द्या. कारण कसो विषय आहे बुवा, काहीतरी थोडा तरी आपण शिरसाट बुवा पैसे त्या शिंदे साहेबांका कामाक लावलास 500 रुपये. बिचारे उठले आणि घरी गेले. म्हणजे इतको अतिरेक करू नको ना. मागा पैसे एखाद्याकडे, पण त्याका घरी जाईपर्यंत एवढं कंटाळावं नको रे. 100 रुपयापर्यंत ती कुठं केवढ्याक पडली ती बारी त्यांका. तुमच्यामुळे माकाही 200 रुपये त्यांना देऊचे लागले. म्हणजे 1000 रुपये फुकट पाक त्यांना खर्चाक लावलास. ते आपल्या वेळेवर घरी गेले. यांच्या नादाक लागण्यापेक्षा घरी झोपलेला बरा. हो, तिची तर काय हीच केला शाप. तू आता खय लावतस तुम्ही. मी म्हटलं वाळा वेळात जीव देऊ गेलं की काय, अतिरेकच केला नाही या माणसा. हात मोडलो तरी कमी पडता काय बघा. तर सांगते सगळा हात खय काय विषय तो, मग पुढे सांगते ही अवस्था कशाक होता ना. बरं देवाचंच तर सरळ नाव ते का आपण बारीक केला होता कुठच्या देवाच्या समोर. पहिल्यांदा येतोबा म्हटला, मग कायच्या देवांची माकादी 2-4 जण तरुण पोरगे भेटले आत्ता. आणि त्यांनी माका विचारलं की शिरसाट बुवानी जी नावं घेतली देवांची ना, ही तीर्थक्षेत्रात होय. वाकवली, टेकवली, फाकवली, कुदवली, सुंजवली. त्या तीर्थक्षेत्रात त्या पोरग्यान जावचा. ती खय होती जरा माका सांग. म्हणजे ते मोकळे होते जाव का. होय, ते देवांची नावं घेताना बोलले बुवा वाकवली, टेकवली, फाकवली, कुदवली, ती सुंजवली. घेतलं मी देऊ. ही माका सुद्धा आधी एकदा जाऊन येऊ खायला. बरी आहेत ना. वाकवली, टेकवली, फाकवली, कुंजवली, ती सुंजवली. मला वाटतं जवळ जवळ जवळच नाही. ओके, या ठिकाणी सुरुवात करूया. भजनाची 100% मनोरंजन करणार. कारण मी माझा मोठेपणा सांगत नाही, पण शेवटी थोडा तरी वेळेत मंडळात टायमिंग दिला ते का काहीतरी गजर तिची बुवांची होऊ नको काय माका सांगा. माझ्याकडे आता गजर येताना वाजले बघा किती. जोईल बुवा माका वाटतं 2 तास. कारण पहिल्यापासूनचा सगळा बाहेर काढणार. तो कमी पाडणार माणूस हा. हो, तो आता पेटावूकच घे. पण भारी, तुमचं पण भारी असू दे. या ठिकाणी सुरुवात करूया. आवाज कमी होता, बेस जागा वाटता. हॅलो हॅलो, जरा शार्प करून लेवल दे. मित्र रोज बारी येत मरण नाही तुम्ही. हिने सांगितलं बेस देऊ नको, बेस त्यांना बोलू लागलो होतो माई. देवाची द्वारी Jari
महालक्ष्मी दुर्गा भवानी महालक्ष्मी दुर्गा भवानी आदिशक्ती तू विश्वमोहिनी आदिशक्ती तू विश्वमोहिनी नवविध नटली या भुवनी नवविध नटली या भुवनी आयु आरोग्य दे आलो या चरणी आयु आरोग्य दे आलो या चरणी रंग भरू दे तुझ्या भजनी 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 कृपा शिष दे सहस्र करामी कृपा शिष दे सहस्र करानी कृपा शिष दे सहस्र करानी कृपा शिष दे सहस्र पुंडलीक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ श्री गणपती गजानन श्री महादेश्वर श्री गांगेश्वर श्री कामडाई देवी श्री भावकारी श्री वेताळमुंजेश्वर श्री कुळाचार्य श्री ब्राह्मण देव श्री भैराणी देवी श्री सत्यनारायण श्री गुरुदेव दत्तात्रय श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ हरि हर हरि हर सुप्रसिद्ध भजनकार कुंवरिये जयराम घाणीगावकर सुप्रसिद्ध भजनकार विजय पुजारी पुरस्वारांचं नैवेद्य मॉनिटर या ठिकाणी हॅलो 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 या ठिकाणी
वाटत असतं आपले नको सोडवा माडारे या काय डाकायला मगाशी अभिमान वाटतो बुवा चहा वाटण्यासाठी जे इथे ते सुद्धा माझे भाऊ बहीण होय मला बरा वाटला की माझी गँग आहे त्यामुळे टाकल्यांना बोलताना बघशील ते माझे माणूस काही मंदिरात जा काही जाशील ते आपले माणूस हो अरे ते 500 रुपये दिलाय ना बुवा तुका शिंदे साहेबांनी 500 रुपये दिला आणि त्या नोटीवर सुद्धा फोटो माझो मी मेलय ना आणि माझा स्मारक बांधूचा येता तरी माका खर्च नाही लोकांका नुसतो व्हाळात गुळगुळीत दगड आणून ठेवल्याने तरी लोक समजतील या पुजारी बुवाचा स्मारक फक्त दगड गुळगुळीत होईल कारण ब्रँड आपल्याला हे देऊ वाळातलं फक्त चांगलो आणा बघू काय नसतं ऐकत तुमच्या त्या हाताचा असं बघून मला विचित्रच वाटतं तो काहीतरी घातलेलो हात आलो ना म्हणजे असो घातलेलो म्हणजे हा बरोबर असू नये तर मग रूपाच्या धान्याच्या पंगड त्या माणसानं असा असो एकदम थंडी त्या एकदम असा काय झाला आता बाकी जोईल बुवा म्हटल्यानंतर मिमिक्री म्हणजे आवाज काढण्याच्या बाबतीत 1 नंबर बुवा माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 1 नंबर बुवा म्हणजे संतोष जोईल बुवा त्यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे अतिशय सुंदर आणि कुठचो स्टॅमिनो काय माका माहित नाही आज थोडी ब म्हणजे काय का बहारदार पुन्हा ब ह्या सगळ्या सूचना या श्रीकांत शिरसाट बुवा त्यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे आणि प्रत्येक बुवा आपल्या स्थानिक श्रेष्ठा मी शिरसाट बुवा होऊ शकत नाही किंवा शिरसाट बुवा जोईल बुवा होऊ शकत नाही म्हणजे प्रत्येक बुवा का एक स्थान आपला दिलेला त्या स्थानिक श्रेष्ठ त्याच्यानंतर बुवानी काहीतरी सांगितलं नाही की 5 मिनिटं माझी इकडे तिकडे होती जोईल बुवानी सांगलं पण त्याचा काय टेन्शन घेऊ नको आम्ही हाव ना अजिबात काय मधलो हा त्याच्यापासून याकडतो जमतोय आम्ही हाव ना उद्या कोळीप गावात सकाळी जो तो मानव तू भीत कशा आम्ही हाव ना बुवा आम्ही हाव ना या वाक्यावर काल बुवा डबल बारी पूर्ण एका वाक्यावर केली आम्ही हाव ना तर या ठिकाणी प्रथमेश मिस्त्री या सन्मान्य दयानंद मिस्त्री यांचे सुपुत्र प्रथमेश मिस्त्री याच्या बारशाकाने आयुष्यातली पहिली डबल बारी मुद्दाम या मंदिरात या देवाच्या समोर मुद्दाम सांगते की बारशाच्या वेळी दीपक पाळेकर बुवांशी पहिली डबल बारी केली आणि खरं तो लक या वाटता कारण त्यापासून जो थांबले नाही तो अजून पर्यंत त्यामुळे प्रथमेश मिस्त्री या ठिकाणी स्वतः बुवा पण आहेत त्यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे प्रथमेश मिस्त्री आणि मग जा सुरुवात झाली म्हणजे पहिला विसरता नाही बरोबर ना यांच्या उंडलात डबल बारी झाली पहिली बाकी या ठिकाणी सन्माननीय रघुनाथ गावकर या ठिकाणी हजर आहेत त्यांचे मंडळाच्या वतीने आभार मानतो तर बुवा 5 मिनिटं इकडे तिकडे झाली तर काय टेन्शन नाही होतं तुम्ही थोडा बोला काय होतं पहिली बाजू जरा नरम पडली नाही या माणसानं जो काय उच्चार केला मी आधी तकडे म्हटलं मरून तरी जात आहे जीव देऊ का मी आता गेलो होते पण ते बावडी नाही खर आणि या देवस्थान कडं का म्हटलंय तर जाऊ जीव सुद्धा जाय पोटा नाही सांग तेव्हा सांभाळून सगळा काय ता करा कारण 3-4 वर्ष मी येतोय फक्त समोरचे बुवा बदलत वेगवेगळे चेहरे पण टाकला याकच ठेवलेला ता बदलायचा नाही आणि गँगा आता थोड्या वेळात बघा मंडळातून आणखी कोण ना कोण एक बाहेर पडतील आता थांबले असते थोडा वेळ असू दे
नोटेशन भजन घेतो आणि पुढे बराच काय माका बोलूचा, तर रूपाच्या दानाच्या अभंगाच्या वेळी बोलूया. हॅलो हॅलो ज्ञान मंदिरा सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा.
या ठिकाणी बुवा हनवटीची पेटी वाजवत बाळा सांडव यांच्याकडून हे 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीनं आभार आहे, धन्यवाद. या ठिकाणी समीर पालव रिक्षा चालक कष्टीमेरी ठुमक ठुमक गाण्याची फरमाईश आहे, त्यांच्याकडून 51 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीनं आभार आहे, धन्यवाद. त्याचप्रमाणे श्री सन्माननीय बबन शिंदे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीनं आभारी आहे, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे अजित परब यांच्याकडून पोवाडा म्हणण्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीनं आभारी आहे, धन्यवाद. त्याचप्रमाणे सन्माननीय बाबा वर्धम यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं, त्यांची फरमाईश आहे, त्यांचेही मंडळाच्या वतीनं आभार मानतो. सन्माननीय सतीश मांजरेकर यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीनं आभार आहे, धन्यवाद. सन्माननीय दयानंद मेस्त्री यांच्याकडून माझ्यासाठी 100 रुपये, पक्वाजवादक संकेत राऊत याच्यासाठी 100 रुपये आणि तबलावादक कौस्तुभ गाडी यांच्यासाठी 100 रुपयाचं 300 रुपयाचं पारितोषिक आलेले. मंडळाच्या वतीनं आभारी आहे, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. दोन चार फरमाईश ते पूर्ण करते, मग गजरात लय वेळ होतो नाही. तो काही उठान गेलो ते का बघा आधी नाही. मी मगाशी अगदीच बघून गेले तर काढून ठेवले तर तो चेक करून गेलो. काय असतास तुम्ही चढवला बोल बोल ना तुमका लोंबतो म्हटला बाजूचं लोंबतो तर चांगलं सगळं होऊन द्या. पोई गावात टाकला आणला, त्यांची गाणी जरा. पोई गावात टाकला आणला, जोईला आणि शिरसाटची जोडी लई भारी गमतीची. जोईला आणि शिरसाटची जोडी लई भारी गमतीची. लोक लुकून बघतात चांगला. बराच माझा का त्या टाकल्याचा भंगाने मग कंटाळू येईल त्या टाकल्याचो आधी. पण बुवांसाठी शिरसाट बुवांसाठी जबरदस्त गाणं. जोईल बुवा तुम्ही कसलो अभ्यास करता? यावा यावा या या या. तुम्ही आता काय झालं काळजी करू नको, कारण आम्ही हाव ना. मंगला गेली पूनम गेली गेली रिया राव. एकदम महत्वाचं आहे, याकच गाणं पुऱ्या. मंगला गेली पूनम गेली गेली रिया राव. आला संदीप गावाचा आला संदीप राव. आला संदीप गावाचा आला संदीप राव. आला संदीप गावाचा आला संदीप राव.
माझ्यासाठी काय म्हटल्याने ना कुडियेक सुनीलो इलो कुडियेक सुन इलो इलो हात मोडलो काय नेमकं झालं खय घातला साधतो भोरी झाली पण काय काळजी करू नको आम्ही हाव ना उद्या सकाळी भात कापू केले की नाही कापू केले तरी म्हणा काय तू काप रे आम्ही हाव ना बघलं या असं थोडक्यात उठून जातो तरी हो म्हणजे 500 रुपयात कामाक लावले आम्ही आपली 200 भागाला असं एकाच नाही करायचं थांबली असते जरा टप्प्याटप्प्यात दिला नाही असते ना तुम्ही आधी बोललास पुजारी बुवा सेटिंग लावली असते बघ ते उठले असं बोलायचं तरी नाही ना पण पहिल्या सुरुवातीला गेल्यानंतर असं वाटलं होतं बुवा भजन रसिक खूप कमी होते म्हटलं काय भावबीजाने पावसान थोडं गोंधळ केला तो कधी पडता काय इटमनाच केला ना त्या जोईल बुवाचं कसं झालं ते का वाटलं काय 25 मिनिटं दिलेली आहेत म्हणून तो हा खरोखरच भीमसेन जोशींसारखंच गायन करू लागलो मी सुद्धा ताच म्हटलं याच काय नको की म्हणजे त्यांना असं वाटलं एका भजनात खाऊन टाकतंय नकडे कोण खाऊ घेऊ काय नाही बोलशी तितक्या बारा तिने बघलं येळ शिगमेर खेळ केला धुमाकूळ केला आणि मारा कार मानताकडे आता तू कशा बघत आम्ही करीत बसले तुझा कसा झाला एका माणसाचो बाप गेलो तो भरपूर रडलो नाही रडलो भरपूर रडलो आणि बायको गेली तेव्हा रडलो नाही तेव्हा एकाने विचारलं तू असं किती केलं बाप तुझं गेलो तेव्हा तू भरपूर रडलो ती बायको गेली तेव्हा तू रडलं नाही कित्या तो म्हणता जेव्हा बाप गेलो तेव्हा सगळे गावातले लोक गेले सांत्वनातले प्रत्येक जण येऊन माझ्या खांद्यावर हात टाकली सांगा तू काय काळजी करू नको तुझ्या बापाची जागा आम्ही घेऊ आम्ही हाव ना पण बायको गेली तेव्हा एकान सुद्धा कोणी येऊन खांद्याला हात टाकून सांगणार नाही म्हणून मी म्हणता रडलंय नाही तसा तुझा झाला असा काय झाला का आता गुजरात काय तर करा अगदी पेटावून तयारीतच जातो माझा हत्यार पार वाढला तो आत्या म्हणजे हत्याऱ्याचा विचार कर साधारण माणूस नाही तो कारण आपला आवळे मोठे आवळे तरी कापले देव हत्यार जबरदस्त त्याचा आणि कोंगडला असे भात नसताय हा कोंगड आहो आणि दाखते ते घडासारखे दिसते बघते ट्राय करून माका जमता काय माका बुवा अभिमान वाटता यो माईक जरा पेटीच्या माईकचा जर आवाज घ्यावा
सांगण्याचं तात्पर्य काय बुवा की मी खय जाऊन पोचले बघा. तुम्ही आवाज कोणचे नाही कोणचे काढताच, पण माझ्या बुवा महाराष्ट्रात असे जबरदस्त कलाकार आहेत की माझा आवाज काढणारे येतात. त्यापैकी यांचा बघा झलक फक्त जरा पटकन उडवा. हॅलो, नमस्कार. मी एखादे या देवाचे मंडळ आभार मानतोय की एक तिन्ही बुवा प्लस आपले सिंधुदुर्ग जिल्ह्यातले जेवढे बुवा आहेत त्यांचा मी एक आभार मानतोय. आणि हे पुजारी बुवांचं एक मी एवढेसे 2 शब्द फक्त बोलणार आहे, फक्त तेवढे तुम्ही हे करून घ्या. एक संत जंगले म्हणून आहे, मी मडबुद्रुक गावातला आहे, मालवण तालुका. हॅलो, मी फक्त 2 शब्द बोलणार, बाकी काय नाही बोलत. मरण ते बाकी काय नाही. तमनाच करून ठेवलेली आहे सगळी. हा मस्तच नुसते सगळे टाकल्यावरच आता बाकी काय जास्त बोलायचं नाही. मी असं तसं काय घाबरा नको तुम्ही. हा टाकल्या फक्त फोनी राऊंड मारली. आता कॉलरने काय केले नुसतं ठोकांना मार. तेव्हापासून मी तिला काय राऊंड एवढंच बाबा बोलतो. फक्त बुवांची एक मी माफी मागतो. ज्यावेळी एका फॅन म्हणजे यांचं मुलगो बुवा माझं 1 नंबर फॅन आहे जंगले बुधवळा या मठ बुद्रुक मध्ये. सांगण्याचा तात्पर्य काय की बुवा काहीतरी थोडा माझ्याकडे असत काय माहित नाही, पण हे बरेच आमच्या देवगड तालुक्यातनं तर तुम्ही मोबाईलवर बघितलं तर सेमच परब ते तर सेम आवाज काढतात. म्हणजे ह्या एक काय मका माहित नाही माझ्या आवाजाचं मी काय बोलतोय. श्रीकांत शिरसाट बुवा आणि संतोष जोईल बुवा यांच्याकडून आवाज माझा त्यांनी काढल्याबद्दल संतोष जंगले यांच्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीनं आभार आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बघलास इलाज पण कितक्या बरं आपल्या हो 100 तर 100 आम्ही हाव ना. म्हणजे कॅम्पाच्या थंडाच्या गाडीवर ते ड्रायव्हर म्हणून आहे आणि नेहमी फोन केले की बुवा माझ्या आवाजात जेव्हा बोलतो तेव्हा मला इतक्या भारी वाटतं की सेम आवाज काढतात. आता थोडं जमलं नाही त्यांचा, पण सेम आवाज काढतात ते सुद्धा. देवगडमध्ये ते परब आमचे असे सगळीकडे आता जोईल बुवांचे कोण काढते तुझे. मी सुरुवात केली काय नाही टेन्शन नाही बुवा. तुम्ही सांगितलं ते बरोबर, कारण आपण बिंदासपणे आज भजन करतो याला कारणीभूत छत्रपती शिवाजी महाराज. कारण समुद्राची किंमत समजण्यासाठी लाटांच्या जवळ जावं लागतं, पाण्याचं मोल जाण्यासाठी दुष्काळात फिरावं लागतं आणि त्या शिवरायांचं लाख मोलाचं स्वराज्य समजण्यासाठी मराठी असावं लागतं. कारण महाराजांची कीर्ती कोणी घेईना पुढाकार ताऱ्यांनीच मानली हार.
प्रतापगडावर भेटीचा सांगावा झाला. महाराज खानाच्या भेटीसाठी गेले. महाराजांना पाहून खान असून म्हणतो कसा, अरे आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ. खान असून म्हणतो कसा, अरे आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ. महाराजांनी खानाला आलिंगन दिलं. आता आलिंगन दिल्याबरोबर खानाने शिवाजी महाराजांना चिरडण्याचा प्रयत्न केला. पण महाराज हुशार होते. ज्यावेळी खानाच्या भेटीसाठी गेले त्यावेळी आपल्या हाताच्या बोटातून वाघ नख घालून गेलेले होते. वाघ नखांचा मारा केला आणि खानाचा कोथळा बाहेर काढला. कारण तलवारी तर सगळ्यांच्या हातात होत्या, ताकद तर सगळ्यांच्या मनगटात होती. तलवारी तर सगळ्यांच्या हातात होत्या, ताकद तर सगळ्यांच्या मनगटात होती. पण स्वराज्य स्थापनेची इच्छा फक्त मराठ्यांच्याच रक्तात होती. फक्त मराठ्यांच्याच रक्तात होती. फक्त मराठ्यांच्याच रक्तात. जय भवानी, जय भवानी, जय भवानी. या ठिकाणी सन्माननीय संतोष जंगले यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक काढले. मंडळाच्या वतीने आभार आहे, धन्यवाद. या ठिकाणी रूपाचा ध्यानाचा अभंग चालू करूया, कारण गजर अजून तिन्ही बुवांचे व्हायचे आहे. त्यामुळे